मुक्तपीठ या आपल्या स्वतंत्र बाण्याच्या चॅनलवर आज या भेटीत काही राजकारण असावं का याचंच विश्लेषण करणार आहोत. अर्थातच ही भेट कोणती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. तिथे जी भेट झाली, तिथे जे स्नेहभोजन झालं, त्याबद्दलच्याच विश्लेषणावर आपण बोलणार आहोत. शिवसेना कल्चर आहे ना, ते तसं खूप संवेदनशील. कार्यकर्ते या कल्चर मधले खूपच संवेदनशील असतात. आपल्या नेत्यावर त्यांची जीव ओळवून टाकायची तयारी असते. नेत्यांच्या शब्दाखातर वाटेल ते करायला तयार असणारे निष्ठावान समर्थक शिवसेना कल्चरमधील पक्षांएवढे महाराष्ट्रात तरी दुसऱ्या पक्षात दिसत नाही. आता तर ठाकरेंची शिवसेना, मनसे या दोन पक्षांप्रमाणेच शिंदेची शिवसेना हा तिसरा पक्षही शिवसेना कल्चरवाला तयार झालाय. संवेदनशील अशा शिवसेना कल्चरवाला हा पक्ष जो आहे नवा, त्याचे कारनामे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेच. यातील मनसे तर जरा जास्तच संवेदनशील. तरुण पक्ष आहे त्यामुळे असेल, कारण शिंदेची शिवसेना नवी असली तरी सुद्धा तसे त्यांचे नेते, त्यांचे पदाधिकारी हे जुने आहेत. यातलं घडतंय काय माहितीये का, की मनसेच्या संवेदनशीलतेमुळे, मनसैनिकांच्या संवेदनशीलतेमुळे त्यांच्या राजसाहेबांबद्दल काही घडलं तरी त्याची चर्चा ते खूपच जास्त रंगवतात. त्यामुळेच एकनाथ शिंदे स्नेहभोजनासाठी राज ठाकरेंच्या घरी पोहोचल्याच्या ब्रेकिंग झळकल्या आणि चर्चा गरम झाली. आमरसा सोबत ज्या पुऱ्या दिल्या असतील ना, त्या पुऱ्यांच्या वाफा निघत असतील तेवढ्याच चर्चेच्या वाफा जोमात निघू लागल्या. त्या 1-2 तासांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे परतले. ते भेटीला तिकडे होते ना, तेव्हाच खरं तर खूप काही चर्चा सुरू झाल्या, ब्रेकिंग सुरू झाल्या. आपणही त्या पाहिल्या. शिंदे परतले आणि त्यांनी एक एक्स पोस्ट केली. आता ही एक पोस्ट म्हणजे या भेटीमागचं संपूर्ण राजकारण उघड करणारी. काय होतं नेमकं त्या एक्स पोस्ट मध्ये, आपण ते पाहूया. त्या एक्स पोस्ट मध्ये शिंदेनी म्हटलेलं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून आज त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीत स्नेहभोजन आणि अनौपचारिक चर्चा केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, मनसे नेते अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते. लक्षात घ्या, म्हणजे शिंदे यांच्या पोस्टमध्ये जे काही लिहिलंय ना, त्यामुळेच खरं राजकारण उघडं पडलं असं मी का म्हणतोय. तुम्ही म्हणाल त्यात काय हो, भेट झाली त्याबद्दलचीच ही पोस्ट आहे ना एकनाथ शिंदे यांनी केलेली. पण लक्षात घ्या, अवघे 44 शब्द आहेत या एक्स पोस्ट मध्ये. मात्र एक शब्द असा आहे की ज्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं वेगळंच राजकारण उघडं पडल्यासारखं वाटतंय. काय नेमकं ते, एकनाथ शिंदे यांनी लिहिलंय की राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून स्नेहभोजनासाठी गेलो. लक्षात ठेवा, निमंत्रणावरून. आता इथंच थोडीशी गोची झाली म्हणा किंवा राजकारण रंगू लागलं आणि त्यातही उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी पोस्ट आहे ना, खरं तर या पोस्टमध्ये त्यांनी जे जे तिथे उपस्थित होते ना, त्या सर्वांचा उल्लेख केला. म्हणजे तुम्हाला फोटोत जे दिसत असतील, पहा ही फोटोत तुम्हाला कोण कोण दिसतात आहे. यात तुम्हाला मगाशी त्यांनी नाव घेतलेले अमेय खोपकर दिसतात. मनसेत पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्ष हे पद तयार झालं, त्या पदावर ज्यांची नियुक्ती झाली ते संदीप देशपांडे दिसतात आहे. त्याचबरोबर मगाशी अभिजित पानसे यांचं नाव होतं, ते आहेत. स्वतः अमित ठाकरे आहेत आणि उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं. पण पुढे काय झालं तेही महत्वाचं. शिंदे यांनी या सर्वांना टॅग केलं खरं, परंतु मनसेच्या अधिकृत हँडलनं
जे MNS अधिकृत लिहिलंय, स्वतः राज ठाकरेंनी, अमित ठाकरेंनी तर नाहीच, त्यांचं सोडून द्या. परंतु संदीप देशपांडे खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, सतत बोलतात, आक्रमकतेनं मनसे मांडतात. अमेय खोपकर ते सुद्धा ऍक्टिव्ह असतात, अभिजित पानसे, या तीनही नेत्यांनी मनसेच्या, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षांबद्दल, त्यांच्या घरी जे स्नेहभोजन झालं जिथे ते स्वतः होते, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी केलेली पोस्ट रिपोस्ट केली नाही. अहो त्यांचंच काय, उदय सामंत तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते, त्यांचेच मंत्री, उद्योगमंत्री, तरी सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या मुख्य नेत्याच्या पोस्टला रिपोर्ट करणं टाळलं. अहो ते सर्व सोडा, शिंदेचा पक्ष, शिवसेना, त्यांच्या अधिकृत हँडलनं सुद्धा भेटीची बातमी पोस्ट केली. मात्र त्यात राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून हे शिंदेंनी वापरलेले शब्द मात्र शिताफीनं टाळले. आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या पक्षाच्या हँडलनं सुद्धा शिंदेची पोस्ट रिपोस्ट केलीच नाही. हे महत्वाचं आहे. थोडक्यात एकनाथ शिंदेच्या पोस्ट मधील निमंत्रण हा शब्द भलताच लागलेला दिसतो, नाही तर असं का झालं असतं. आता इथं सुद्धा पुन्हा एक अडचण आहे. तुम्हाला वाटू शकतं त्यात काय एवढं हो, पण लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून जे मांडतोय ना, की इथंच पुन्हा शिवसेना कल्चर येतं. ठाकरेंच्या समर्थकांना ना एक सवय असते, मग ते कोणतेही ठाकरे असो. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर अर्थातच त्यांचे सर्व समर्थक तसे होते, आहेतच. कुठच्याही पक्षात असतील ते फारच भावनिक असतात होते. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे समर्थक सुद्धा काही कमी नाही आहेत. आणि आता यांच्यासोबत असलेले सुद्धा शिंदेसोबत, त्यातही ठाकरे समर्थांना काय वाटतं, आधी काय वाटायचं त्यांना, की बाळासाहेबांना कुणालाच बोलवायला लागत नाही, सारेच त्यांच्याकडे मातोश्रीवर त्यांना त्या काळात भेटायला येण्यासाठी आतुर असतात, तरसलेले असतात. तसंच आताच्या आपल्या ठाकरे साहेबांचेही, म्हणजे कोणाचं, उद्धव आणि राज, दरवेळी इतरांनी न बोलवताच मातोश्रीवर पूर्वीप्रमाणेच यावं असं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना वाटतं. तसंच मनसैनिकांना वाटतं की शिवतीर्थावर यावं. पण आता काळ बदललाय ना, मोठा भाऊ छोटा भाऊ झालाय, छोटा भाऊ मोठा भाऊ झालाय, इतर समीकरणं बदललीत. त्यामुळे दरवेळी तसंच घडतं असतं तसंही नाहीये, राजकारण बदललंय. आणि पुन्हा मातोश्रीवाल्या उद्धव ठाकरेंना आरोप काय होतो, की ते फोनच घेत नाही. फडणवीस मागे तसं बोललेले, 14ला भाजपचे ज्येष्ठ नेते बोललेले. राज ठाकरेंवर तसा थेट आरोप जरी होत नसला ना, कदाचित त्यांच्या दोस्तांना त्यासाठी कारणीभूत असावा. मात्र तेही फार काही संवादासाठी ओळखले जाते. उलट तेही ठाकरे शैलीवाले ना, त्यांनी शिंदेंना विधानसभा निवडणुकीनंतर खूप ठोकून काढलं. अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडून पण तसंच झालेलं ना. शिवतीर्थ जिथे आहे ना, जिथे भेट झाली तो माहीम मतदारसंघ, तिथं अमित ठाकरे उभे होते. पहिल्यांदाच त्यांचं लॉन्चिंग होतं निवडणुकीच्या राजकारणातलं. अपेक्षा काय होती, शिंदेचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेतील, शिंदे तसं करतील. मात्र तसं काही झालं नाही. सरवणकर अडून बसले, अडूनच नाही, नडून ते लढले, चांगलेच लढले. ते जिंकले तर नाहीत, मात्र अमित ठाकरे लॉन्चिंगलाच पराभूत झाले. पराभव मनाला लागणं स्वाभाविकच. त्यात सरवणकर समर्थक काय सांगतात लक्षात घ्या. त्यांचा आरोप वेगळाच. त्यांचं म्हणणं, अहो त्यांचं काय पराभव झाला लॉन्चिंगला, आमचं पहा, अमित ठाकरेंनी 33,062 मतं घेतली. ती घेतली नसती तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंतांचा अवघ्या 1,316 मतांनी विजय झाला ना, तो झालाच नसता. उलट ते 25-30 हजार मतांनी पराभूत झाले असते. या लॉजिक मध्ये दम आहे, नाही असं नाहीये. लक्षात घ्या, आकडे बोलतात. कारण अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर गेलेले हे वास्तव आहे. अर्थात ते असो, ते चालतच राहणार. पण एकूणच मंगळवारची रात्र राजकारण ढवळून टाकणारी ठरली. खरं तर अनेकदा आहे ना, राजकारण हे फार काही घडलं नाही तरी केवळ शक्यतांच्या चर्चांवरही ढवळून निघतं. मनसेच्या बाबतीत, राज ठाकरेंच्या बाबतीत अनेकदा तसंच घडतं. चांगलं वाईट काही घडो न घडो, मनसे आणि राज ठाकरे कायम चर्चेत असतात. आणि तसं काही नसलं ना तरी सुद्धा
संदीप देशपांडे आणि इतर त्यांचे सहकारी काळजी घेतात की मनसेबद्दल काही ना काही चर्चा सुरूच राहावी. राजकीय चर्चांना मनसेबद्दलच्या ऊत येतच असतो. आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे या भेटीतून काय दिसलं? आता पहा, थोडस इथं आपल्याला हायपोथेटिकल म्हणजे थोडस कल्पना विलासात जावं लागेल, कारण थेट काही कुणी बोललेलं नाहीये. महायुतीचं बोलणं झालं असं काही नाहीये. मात्र महत्वाचं काय दिसलं मला, की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांची कमालीची राजकीय परिपक्वता दिसली. लक्षात ठेवा. का म्हणतोय तसं मी? मुलाच्या पराभवाची जिव्हारी लागलेली जखम झाकत राज ठाकरेंनी नव्यानं पुढचं राजकारण सुरू केलेलं दिसतंय. ते करताना त्यांनी एकनाथ शिंदेना निमंत्रण देणं हे मोठंच आहे. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंनी केलेली जिव्हारी लागणारी टीका विसरत ते निमंत्रण स्वीकारणं हेही भारीच आहे. क्षेत्र कोणतंही असो, एक लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे का? क्षेत्र कोणतंही असो, महत्वाचा असतो तो संवाद. संवाद असेल ना तर खूप काही साध्य होतं. जीवनात खूप काही साध्य होतं. तुम्ही म्हणाल संवादातून विसंवाद पण होतो. पण त्यातूनही पुढे काहीतरी मार्ग निघतो ना. मौनातून काय होतं? संपर्क तोडण्यातून काय होतं? संवाद न ठेवण्यातून काय होतं? आता राज ठाकरेंचा संवाद सुरू झाल्यानं भविष्यात त्यांच्या राजकारणासाठी काही वेगळ्या लाईन सुरू झाल्यात ना आता. एक लक्षात ठेवा, महायुतीच्या तिचाकीला मनसेचं चौथं चाक जुळेलच का? यावर आत्ताच काही नक्की सांगता येत नाही. मात्र एक नक्की आहे ना, शिंदेची बोलणं झालं, भाजपाची सुद्धा होऊ शकेल. खरं तर असंही असेल की महायुतीचा डिसिजन मेकर असणाऱ्या भाजपानेच शिंदेना खरं तर सुचवलं असेल किंवा राज ठाकरेंना सुचवलं असेल की एकमेकाशी संवाद करा, भेटा, बोला, एक लाईन सुरू करा. आता महायुतीला चौथ्या चाकाची खरंच गरज आहे का? हाही प्रश्न आहे. मी दिवसभर काही ठिकाणी आज या विषयावर भरपूर बोललो. त्यामुळे आता थोडक्यात सांगतो. उशीर झालाय खरं तर. मनसेनं खरं तर विधानसभेला 1.55% मतं मिळवली. तोंड वाकडं करतात लोक. एवढीच मत आहे. त्यातून काय फायदा होणार? मात्र लक्षात ठेवा, मनसेने कामगिरी काय बजावली? ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईत 8, गुहागरचा 9वा कोकणातला, विदर्भातला वणीचा 10वा, असे 10 जागी महाआघाडीच्या ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा झाला. अर्थातच महायुतीला 10 जागी फटका बसला. ठाकरेंना मिळालेल्या 20 पैकी 10 जागा अशा मोठी गोष्ट आहे ना. परंतु असं नाहीये की मनसेमुळे फायदाच झाला. मवियाला काही ठिकाणी फटका सुद्धा बसला. परंतु यातून मनसेला काय मिळालं? मला नाही वाटत काही मिळालं. एक लक्षात ठेवा, 2024च्या निवडणुकीवर माझं एक पुस्तक येत आहे. लवकरच प्रकाशित होईल. लिहून झालेलं आहे. त्यावर मी सविस्तर लिहिलंय या 2 निवडणुकांबद्दल 2024 मधल्या. परंतु आता थोडक्यात सांगतो, या संपूर्ण निवडणुकांच्या विश्लेषणात मला लक्षात काय आलं की मतदारांनी आता जणू ठरवलेलं आहे. एक तर भाजपा महायुती किंवा मविया महाआघाडी जी आहे ती महाविकास आघाडी, या दोघांपैकी तिसरं, चौथं, पाचवं यांच्यात आता मतदारांना रस नाहीये. त्यामुळे काय झालं माहितीये का या मानसिकतेमुळे? हितेंद्र ठाकूरांची भविया, बच्चू कडूंची प्रहार, संभाजी छत्रपतींची स्वराज्य, राजू शेट्टींची स्वाभिमानी, एमआयएम, अशा अनेकांप्रमाणेच राज ठाकरेंच्या मनसेलाही ही निवडणूक भोवली. एकही जागा येऊ शकली नाही. आता तसं पाहायला गेलं तर स्वतंत्र राहिलं तर दूरगामी फायदा असतो. एक अस्तित्व तयार होतं. पक्ष आणखी मजबूत होतो. परंतु सध्याचा काळ आहे तो राजकारणाला प्रोफेशन मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा. निष्ठा वगैरे ठीक आहे हो, परंतु किती काळ ते राहतील अशा पद्धतीने सत्तेविना संघर्ष करत शंका असते. त्यामुळे जेव्हा 2 ध्रुवांमध्येच आता मतदार निवड करताना दिसतात, तेव्हा राज ठाकरेंनी भविष्यासाठी एकच मार्ग निवडण्याचं ठरवलं तर मला त्यात काही गैर आहे असं वाटत नाही. फक्त एकच अपेक्षा जी मनसैनिकांची सुद्धा आहे, अनेकांची आहे, त्यांच्या चाहत्यांची सुद्धा, राज ठाकरेंच्या, जे राजकारणाबाहेरचे आहेत, की त्यांनी आता काही काळासाठी तरी एक मार्ग कायम राखावा. कारण त्या सारख्या धरसोडपणामुळे त्यांना फटकाही बसताना दिसतो. त्यांच्या एकंदरीतच प्रतिमेविषयी शंका घ्यायला तेच वाव करून देतात की काय असं वाटतं. अर्थात हे जे काही आहे ना, ते सांगताना मी मनसेच्या 1.55% मतांचं महत्व का सांगतोय? कारण मनपा निवडणूक येऊ घातली. ही अटीतटीचीच नाही. खरं तर करावा किंवा मरावा अशी असणार आहे ही. खरं तर जिंकलंच पाहिजे, नाहीतर अस्तित्व जाईल अशी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तर ही निवडणूक असणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात काहीशे मतांनाही महत्व आहे. हे एक महत्व झालं.
मनसेच्या मतांचं. दुसरं, मनसेमुळे आणि एक ठाकरे ब्रँड महायुतीकडे सुद्धा येईल. उद्धव ठाकरे ज्या आक्रमकतेने टीका करतात, आदित्य ठाकरे बोलतात, त्यांना उत्तर द्यायला एक ठाकरे हरडा वक्ता, आणखी प्रभावी वक्ता महायुतीकडे येईल. त्यामुळे फायदा होणारच आहे. परंतु फायदाच होईल असं नाहीये. कारण एक लक्षात ठेवा, मनसेला जी 1.55% का होईना मतं मिळाली, त्यात ते भाजपा विरोधात गेल्याच्याही त्यांना मतं मिळाली असणार ना. ती जी विरोधातली मतं आहे ते महायुतीकडे गेल्यानंतर मनसेकडे जातीलच असं नाही, ती कदाचित महाआघाडीतील शिवसेनेकडे जाऊ शकतील. दुसरंच, यात अप्रत्यक्षरित्या एक उद्धव ठाकरेंना फायदा होऊ शकतो अशीही शक्यता आहे. ती काय आहे, की अनेक जे स्थानिक पदाधिकारी जातात आहे सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे, त्यांना जर उद्या असं वाटलं की अरे मनसे चौथा पक्ष येतोय, मग जागा वाटपात आपल्या शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा मिळतील, मग त्यावेळी ते तिकडे जाऊन कमी शक्यता असलेल्या ठिकाणी पक्षात गेल्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडेच राहून, ज्यांना मवियात सर्वाधिक मोठा वाटा मिळेल, तिकडे राहून उमेदवारी मिळवण्याची शक्यता वाढती असताना तिकडे सोडून जातील असं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. अर्थात हे सर्व कधी, जेव्हा जर काही वेगळ्या पद्धतीनं घडलं तर, महायुतीचा मनसेला सोबत घेण्याचा विचार असेल, भाजपाचं तसं काही ठरलेलं असेल तर, नाहीतर तसं काही नाही. एक लक्षात ठेवा की राजकारणात पतंगबाजी खूप चालते, राजकीय पत्रकारितेतही चालते. त्याला जर लॉजिकचा मांजा नसेल ना, तर अनेकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासारखीच ती पतंग फक्त कटून राहते. त्याला लॉजिक नसतं ना. त्यामुळे आज आपण नेमकं पुढे काय घडणार आहे याविषयी उगाचच आणखी काही बोलूया नको. थोडीशी वाट पाहूया. मनपा निवडणूक जशीशी जवळ येईल तेवढं आपल्याला सत्य कळेलच काय नेमकं घडतंय. इथंच थांबूया आपण या व्हिडिओत. मुक्तपीठच्या या विश्लेषण व्हिडिओत तुम्हाला माझ्या मतांविषयी काय वाटलं ते नक्की तुम्ही प्रतिक्रियांमध्ये नोंदवा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांशी शेअर करा. मुक्तपीठचं हे नवं चॅनल आहे. आधीचं आपलं चॅनल काही विघ्न संतोषींमुळे बंद पडलं. या नव्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन दाबा. त्यामुळे प्रत्येक नवा व्हिडिओ तुम्हाला कळत राहील आणि तुम्ही पाहत राहा मुक्तपीठ, स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.